मुख्यमंत्री 20 ते 24 जानेवारीला दावोस दौऱ्यावर जाणार आहेत। 2018 नंतर फडणवीस प्रथमच दावोसला जाणार आहेत। फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होतील। 19 जानेवारीला मुंबईतनं रवाना होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये आभार यात्रा काढणार आहेत। कोल्हापुरातनं आभार यात्रेला सुरुवात होणार आहे। जवळपास 2 महिने ही यात्रा चालणार आहे। महाराष्ट्रात शिवसेनेची मोठ बांधण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून केला जातोय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात आलं। मात्र सिडको महामंडळ शिवसेनेकडे राहण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे। सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचाच अध्यक्ष होण्याबद्दल शिवसेनेचे नेते आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली। आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचं आहे। हे धोरण राबवून विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। 13 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील। मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळामधील पूर्णकालीन बजेट असणार आहे। उद्यापासून शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ गैरहजर राहण्याची शक्यता आहे। शिर्डीमध्ये 2 दिवस हे अधिवेशन होणार आहे। मात्र प्रकृती ठीक नसल्यानं भुजबळ अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। मुंबईत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। उद्या आणि परवा अशी 2 दिवस बैठक होणार आहे। या बैठकीला भाजपचे सर्व मंत्री आणि संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित असतील। मुंबईच्या यशवंत भवन इथं ही बैठक होणार आहे। पुणे महानगरपालिकेसाठी मनसेकडनं जोरदार तयारी सुरू आहे। मनसेकडून मनसे आपल्या दारी या अभियानाची सुरुवात झाली। मनसे घरोघरी जाऊन पुणेकरांच्या समस्या जाणून घेणार आहे। मनसेकडनं प्रभागनिहाय आढावा घेत तयारी देखील केली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी महायुतीकडनं सहकार्य मिळत असल्याची कबुली दिली। मात्र काही पराभूत उमेदवार काम करताना लुडबुड करत असल्याचा आरोप करत त्यांनी पाटलांना टोला लगावलाय। वाल्मिक कराडनं दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। खंडणीच्या गुन्ह्यातल्या जामिनासाठी उद्या सुनावणी होणार आहे। तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले यांच्यासह अन्य आरोपींची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ केजमध्ये एका दिव्यांग तरुणानं आंदोलन केलं। तरुणानं पाण्याच्या टाकीवर चढत वाल्मिकवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे। तर पोलिसांकडनं त्याची मनधरणी करण्यात येते आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणी धनंजय देशमुख जबाब नोंदवणार होते। मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आज जबाब नोंदवू शकत नसल्याची माहिती आहे। 164 कलमाअंतर्गत केज न्यायालयामध्ये धनंजय देशमुखांचा जबाब नोंदवण्यात येणार होता। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आलाय। सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली केली आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील सरपंच देशमुख खून प्रकरणाचा तपास करणार आहेत। रमेश घुले आणि त्याच्या 12 साथीदारांनी मस्साजोग परिसरातनं सुनील शिंदेंचं अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2 कोटींच्या खंडणीसाठी 28 मे 2024ला गावठी कट्टा दाखवून अपहरण केलं होतं। पवनचक्की कंपनी आवादा खंडणी प्रकरणाची सीआयडीकडनं चौकशी सुरू आहे। ही माहिती देखील आता समोर आली आहे। वाल्मिक कराडची जवळच्या नातेवाईकांच्या नावानं परदेशामध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर वाल्मिकचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा माणूस परदेशात आहे। विदेशातील व्यक्ती वाल्मिक कराडसाठी इतर लोकांना कॉल करत होती। म्हणजे दहशतीचे कॉल थेट परदेशातून यायचे की काय असा देखील प्रश्न निर्माण झालाय। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात सुधीर मुनगंटीवारांनी प्रकल्पाची पाहणी केली। अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्यात। चंद्रपूरकरांनी वीज निर्मितीसाठी सहकार्य करण्याचं आणि सरकारनं चंद्रपूरकरांना माती खाऊ घालायची हे चालणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। ईडीच्या संवेदनशून्य कारभारावर
सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फटकारलंय. आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरनं लोकांना तुरुंगात डांबणं एवढंच ईडीला कळतं. पीएमएलए कायद्यातील तरतुदींचं ईडीला पुरेसं ज्ञानच नाही असे ताशेरे न्यायालयाने ओढले.